हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमच्यासाठी आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ आज खास महिलांसाठी आहे. आजची जी योजना आहे, या योजनेचे नाव आहे पंतप्रधान मातृत्व वंदन 2.0 योजना. मित्रांनो, या योजनेअंतर्गत महिलांसाठी 11,000 रुपये मिळणार आहे. आजच्या या व्हिडिओत आपण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि या योजनेत नेमका कोणती महिला पात्र असणार आहे हे पूर्ण बघणार आहोत. मित्रांनो, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही महिलांना 11,000 रुपये अनुदान सरकारकडून दिले जातात. या योजनेसाठी महिलांकडून अर्ज देखील मागवला जातो. या योजनेमागील काही काळात लाखो महिलांना लाभ घेतला आहे. या योजनेचा लाखो महिलांनी मागं लाभ घेतला होता. तसेच आता पुन्हा पंतप्रधान मोदींनी 2.0 या नावाने महिलांसाठी योजना चालू केलेली आहे आणि यात काही बदल केलेले आहेत. त्यामुळे हे सर्व बदल आता महिलांना लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सरकारने आता या योजनेचा अर्ज सोपा केलेला आहे. आता तुम्हाला सोप्या पद्धतीने या योजनेचा अर्ज करता येणार आहे. म्हणजे सुरुवातीला काय होतं की या योजनेचा जो अर्ज आहे हा महिलांना अंगणवाडीमध्ये ऑफलाईन पद्धतीने करावा लागायचा. मात्र आता जो हा अर्ज आहे बदल केलेला आहे. म्हणजे आता हा जो अर्ज आहे हा ऑनलाईन सुद्धा करता येणार आहे. म्हणजे महिलांना ही जी योजना आहे या योजनेचा अर्ज आता ऑनलाईन करता येणार आहे. यामुळे राज्यातील जास्तीत जास्त महिला याचा लाभ घेऊ शकतात. आता सरकारच्या हेतूने महिलांसाठी हा जो अर्ज आहे हा महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकृत वेबसाईटवर करता येईल. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही महिला व बालविकास विभागाची अधिकृत वेबसाईटची लिंक देऊन देईन. तिथून तुम्ही याचा अर्ज करू शकता. आणखी मित्रांनो, अनेक महिला दररोज काम करून घराची आर्थिक स्थिती सुधारत असतात. परंतु प्रसूती दरम्यान महिलांना काम करता येत नाही. त्यामुळे त्यांना अधिक ताण सहन करावा लागतो. यामुळे कालावधीत होणारे नुकसान भरपाई म्हणून सरकारकडून काही प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर महिलांना पौष्टिक आहार त्यांना घेता आले पाहिजे यासाठी सुद्धा कालावधीत आराम करावा यासाठी गर्भवती महिलांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम पाठवली जाणार आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत ही योजना कोणासाठी आहे? ही योजना आहे गर्भवती महिलांसाठी. त्यांच्या खात्यात इथे थेट बँकची रक्कम इथे मिळणार आहे त्यांना 11,000 रुपये. तसेच गर्भवती महिला सरकारी दवाखान्यामध्ये मोफत प्रसूती करू शकते. त्यामुळे या महिलांना दवाखान्याचा खर्च देखील येणार नाही. त्यांना दवाखान्याचा खर्च देण्याची काही गरज नाही आहे. तसेच या योजनेचा लाभ सर्व 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नापेक्षा उत्पन्न असलेल्या महिलांना दिला जाणार आहे. मित्रांनो, इथे एक अट आहे. अट काय की त्यांचं उत्पन्न 2.5 लाख आहे. वर्षाच्या 2.5 लाखपेक्षा कमी असलं पाहिजे उत्पन्न वर्षाचं. अशा महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. ज्या महिलांना सार्वजनिक क्षेत्रात किंवा सरकारी क्षेत्रात काम करत आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आता साहजिक गोष्ट आहे, जे नोकरीवर आहेत त्यांना याचा इथे लाभ नाही मिळणार, जे नोकरीवर काम करत आहे. आता तुम्हाला मी एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार. त्या लिंकवरून तुम्ही महिला युवक बालविकास विभाग या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.